भाजी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी आज कोणती भाजी करणार आहे. तर मी आज करणार आहे कच्च्या केळीची भाजी. तर इथे मी पाव किलो कच्ची केळी घेतलेली आहेत. याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या. सालींना धागे असतात त्याच्यामुळे थोडं सांभाळून साली काढायच्या. आता या केळींच्या साली काढल्यानंतर याला लगेचच आपल्याला पाण्यात ठेवायचं, नाहीतर केळी काळी पडतात. मी इथे सगळ्या केळींची साली काढून पाण्यात ठेवलेलं आहे. आता एक एक केळ घ्यायचं, कपड्याने याला कोरडं करून घ्यायचं आणि याचे काप करून घ्यायचे. तुम्ही उभे काप देखील करून घेऊ शकता. मी इथे याचे क्रॉस काप करून घेतलेले आहेत. शक्यतो याचे ना थोडे मीडियम साईजचे काप करून घ्यायचे. सगळ्या केळींचे इथे काप करून झालेले आहेत. आता कढईमध्ये मी इथे 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर हे काप आपल्याला याच्यामध्ये हलका सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. आता हे मी काप अलटीपलटी करून सोनेरी कलर येईपर्यंत याच्यामध्ये तळून घेते. सगळे काप मी थोडे थोडे घालून तळून घेते. हे काप सगळे तळून झालेले आहेत. बघू शकताय या केळीच्या कापांना हलका सोनेरी कलर आलेला आहे. आता हे काढून आपल्याला बाजूला घ्यायचं. आता राहिलेल्या तेलामध्ये उभा कट केलेला कांदा मीडियम साईजचा तो मी याच्यामध्ये घालते आणि तो देखील परतून घेते. कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील मोठा असा कट करून घेतलेला आहे. तो देखील याच्यामध्ये घालून याला सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो चांगला परतल्यानंतर याला सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर याची मिक्सरमध्ये आपल्याला स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. आता राहिलेल्या तेलामध्ये इथे 1 चमचाभर मोहरी, 1 चमचा जिरं घालून जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर केलेली पेस्ट याच्यामध्ये घालायची आणि ही पेस्ट देखील तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. मग याच्यामध्ये घालायचं आपल्याला आलं लसूण पेस्ट, ती सुद्धा चांगली फोडणीमध्ये परतून घ्यायची. आता याच्यामध्ये 1 चमचाभर हळद, 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हे सुद्धा मी याच्यामध्ये घातलं आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये जेवढी ग्रेव्ही आपल्याला पातळ किंवा दाट हवी त्याप्रमाणे पाणी ओतायचं. शक्यतो ही ग्रेव्ही थोडीशी पातळच ठेवायची, शिजल्यानंतर ही दाट होते. आता झाकण ठेवून आपल्याला 1 ते 2 मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची. आता ही ग्रेव्ही शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी जे केळीचे काप करून घेतले होते ते घालते. चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे केळीचे काप आपल्याला या ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायची. तसं तर काप आपण तळून घेतलेत त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला. भाजी शिजल्यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही भाजी चपातीबरोबर खा किंवा तांदळाच्या, ज्वारीच्या कोणत्याही भाकरीबरोबर खा. खायला इतकी टेस्टी लागते, तुम्ही फिशची चवसुद्धा विसरून जाल, एवढी भाजी ही टेस्टी होती. नॉनव्हेजपेक्षा ही भाजी एकदा तरी नक्की करून खा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब